शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये आता पोलिसांनी आपला तपास वेगाने केला असेल तरी मुख्य आरोपी अजून या ठिकाणी पोलिसांच्या हाताबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे। नेमकं आपल्या मुलीला मारहाण झालेली आहे आणि तीच भावना घेऊन रोहित पवारांना डॉक्टरांच्या कुटुंबियांनी भेट घेतली आहे। नेमकं रोहित पवारांशी काय बोललेत आणि त्यांची काय मागणी हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सृष्टी यांचे आईवडील आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आता काय सांगाल, आपण लहानपणापासून तिला मोठं केलं, लोकांच्या काहीतरी लोकांना तिच्या शिक्षणाचा फायदा व्हावा म्हणून शासकीय रुग्णालयात पाठवलं। आज जी परिस्थिती आहे या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता आणि आज रोहित पवार यांना भेटलेत, नेमकं काय त्यांना सांगितलं? आजची परिस्थिती इतकी गंभीर आहे, याच्यामध्ये महिला डॉक्टर, जेंट्स डॉक्टर हे दहशतीखाली वापरतात। खाजगी असो या सरकारी असो, कधी कोणते गुंड येतील, पॉलिटिशियन येतील, ते डॉक्टरवर हमला करतील, डॉक्टरला शिव्यागाळ्या करतील, डॉक्टरचं जे मानसिक हनन करतात, जेणेकरून डॉक्टर समाजामध्ये जो सेवा देतो त्याच्यापासून तो दुर्लभ होऊ शकतो। आज जे सृष्टीवर झालं ते ऑन ड्युटी असताना त्याच्यावर शिव्यागाळी झाली, मारहाण झाली, डॉक्टरला वैभव डॉक्टरला मारहाण झाली, त्या सिस्टर लोकांना मारहाण झाली, मावशी लोकांना मारहाण झाली आणि ते स्थानिक नगरसेवक यांनी गुंड प्रवृत्तीच्या याने महिला बघितल्या नाहीत, मुली बघितल्या नाहीत, त्यांच्यावर जो अमानुष हमला केला आणि तो CC कॅमेऱ्यात कैद झाला। आणि त्याच्यानंतर हे महाराष्ट्रामध्ये कळालं की कल्याण डोंबिवलीमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टर्स, महिला नर्स किंवा मावशी लोकांवर हमला झाला। पण ज्या पद्धतीने या ठिकाणी जी CCTV समोर आलं त्यानंतर देखील तो नगरसेवकाचं असं म्हणणं की आमचं ऐकत नव्हतं म्हणून हाताला झटका मारला, मात्र चित्र तर वेगळं दिसत होतं। काय तुम्हाला वाटतं त्या सगळ्या गोष्टीचं? हे चित्र एकदम विचित्र चित्र आहे, कारण की त्यांनी जे चुका केलेल्या आहेत, नगरसेवक येतो, सोबत 4-5 गुंड घेऊन येतो आणि ते गुंड मारतात आणि नगरसेवक बघतो आणि स्वतः मारतो। ह्याच्यामध्ये जे तिथलं वातावरण डॉक्टरचं होतं, डॉक्टरी पेशा हा एकदम शिष्टाईचा पेशा आहे, रिस्पेक्टफुल पेशा आहे आणि तिथे हे गुंड येऊन त्यांना मारझोड करतात आणि त्यांनी साधं एक मोबाईल सिनियरला करत असतील, बाबा इथे अशी घटना घडली, तो मोबाईल पण करायचा नाही का डॉक्टरांनी? आता हे तरुण मुलं डॉक्टर्स आहेत, ही कोणाची परवानगी येतील? सिनियर लोकांची। आणि तशा परिस्थितीमध्ये त्यांनी तिला मारझोड केली आणि ते मध्ये सिस्टर वाचवायला आला, त्यांना पण मारझोड केली। दुसरी गोष्ट आपण पाहिलं की ज्या पद्धतीने मारहाण झाली त्यानंतर 12 तास उलटले गुन्हा दाखल व्हायला, म्हणजे एखादा शासकीय रुग्णालय म्हणजे गरिबांना ज्या ठिकाणी सेवा मिळते अशा रुग्णालयाच्या डॉक्टरांना मारहाण होते आणि 12 तास त्याला लागते आणि FIR होऊन अजूनही अटक केली नाही। एक वडील म्हणून तुमची काय बाजू? ह्यांना कोणतरी अभय देते, कारण की पॉलिटिकल पार्टीचं असल्यामुळे पॉलिटिकल पार्टी त्यांना अभय देते आणि त्यांच्या पाठीशी उभं आहे, तुम्ही काही पण करा, आम्ही तुम्हाला माफ करू, आम्ही कोणतेही कार्य करणार नाही। याचाच फायदा घेऊन ते सर्रास राजरोषपणे गुंडागर्दी करतात, दादागिरी करतात, डॉक्टरवर हमले करतात, नर्सवर हमले करतात, मावशी लोकांवर हमला करतात आणि दहशत माजवतात। यांच्यावर शासनाचं, प्रशासनाचं, पोलिसांचं कोणतेही नियंत्रण नाही आहे आणि त्यांना कोणाचीही भीती नाही आहे। त्यामुळे हे सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊन रात्री दिवसा महिला वर्गावर हमला करतात। आता सध्या तुम्ही काय करणार, म्हणजे ज्या पद्धतीचं चित्र आहे, तिला परत कामाला पाठवणार का काम बंद करणार? कारण वैभव डॉक्टर जे आहेत त्यांच्या पण भीती आहे, आरोपी अटक करत नाही, त्यांच्या पण मनाला नाही। आता ती मानसिक स्थिती एकदम तिची कोलॅप झालेली आहे। ती मानसिक स्थितीमध्ये सध्या तिला डिप्रेशनमध्ये काही सुचत नाही, ती घाबरते हॉस्पिटलमध्ये यायला की हे गुंड येऊन आम्हाला परत धमक्या देतील, परत मारतील, परत आम्हाला फेस करावं लागेल काही काही घटना घडल्या त्या। पोलीस यंत्रणेला काय आव्हान कराल, काय तुम्ही सरकारला, काय तुमची मागणी? सरकारला आमची हेच मागणी आहे की डॉक्टर लोकांना तुम्ही प्रोटेक्शन द्या, महिला डॉक्टरांना द्या, जेंट्स डॉक्टरांना द्या, हॉस्पिटलला प्रोटेक्शन द्या, जेणेकरून हे गुंड लोक किंवा पॉलिटिशियन लोक त्यांना अशा प्रकारे वागणूक देणार नाहीत किंवा तेव्हा शिवागाळी करणार नाहीत, मारझोड करणार नाहीत। ज्या पद्धतीने लहानापासून मोठी झाली, अनेक मेहनत केले, तिचेही स्वप्न होते, नेमकं लहानापासून तिचं स्वप्न कसं साकार झालं आणि इकडं आल्यानंतर तुम्हाला काय त्यावेळेला वाटलं? तिने तिच्या वडिलांना पहिल्यापासूनच डॉक्टर भूमिकेतच बघितलं होतं, त्याच्यामुळे तिची फार इच्छा होती की मी पण जे करेन म्हणजे डॅडींसारखं तिला पण डॉक्टर बनण्याची लहानपणापासूनच इच्छा होती आणि तिने त्या साईडने फोकस केला। ती तितकी अभ्यासू वृत्तीचीच मुलगी होती, तिला पहिल्यापासूनच म्हणजे अभ्यासाची इतकी गोडी होती आणि तिने तिच्या स्वतःच्या याच्यावर ही आज ती या पोझिशनला पोचलेली आहे प्रत्येक वेळेस। तर तिच्या बाबतीत अशी घटना म्हणजे तिच्या बाबतीतच नाही, जी काही घटना घडली आहे ती निंदनीयच आहे। आणि तुम्ही म्हणताय, रमेश म्हात्रे म्हणतायत की डॉक्टर आमचं ऐकत नव्हते किंवा त्यांचे जर नातेवाईक असे म्हणत आहे, म्हणजे नक्की काय ऐकत नव्हते हे त्यांनी क्लिअर केलं का? त्याच्यामध्ये काय त्यांना काय म्हणजे डॉक्टरांनी काय ऐकावं? तिथे जर त्या बच्चूला NICU बेड लागणार होता आणि तो त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता, मग डॉक्टर कुठून करणार? आणि त्या बच्चूला त्याची आवश्यकता होती असं माझ्या मुलीकडून मला समजलेलं आहे।
ज्या पद्धतीने डॉक्टरांनी ती सेवा केली, 2 नाळ अडकलेल्या घरच्यांना कन्व्हिन्स केलं, एक नगरसेवक येतो त्यांना टर्म्समध्ये काय होतं, मेडिकल टर्म्समध्ये काय आहे हे त्या समोरच्या व्यक्तींना कळत नव्हतं. आणि मग त्यांनी आमचा दादा येईल आणि ते बघतील वगैरे अशी ती महिला जी रुग्ण आली होती तिच्या आईने ती डॉक्टरांना सांगते की आता बघा आमचे दादा येतील ते काय करतील वगैरे. पण दादा येऊन काय करणार, जर तिथे यंत्रणाच जर पुरेशी नाही आहे तर डॉक्टर लोक तिथे काय करतील. अनेक वेळा आपण रुग्णालयात बघितलं की शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरावरती रोष हा दिसतो, मात्र एक नगरसेवक यांनी कुठंतरी समन्वय केलं पाहिजे होतं, डॉक्टरांना केलं पाहिजे. ती पूर्ण परिस्थिती एक आई म्हणून तुमच्या काळजाला कसं वाटतं, कशा पद्धतीने? खूप यातनादायक आहे ते माझ्यासाठी. आणि ते जे संविधानिक पदावर बसलेले आहेत आज, ते कोणामुळे बसलेले आहे? तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करताय, कोणामुळे आहात तुम्ही? जनतेमुळेच आहे, जनतेच्या सेवेसाठी तुम्ही इथे आहात. आम्ही आजही तुमचा आदर करू, पण तुम्ही पण समोरच्याचा तितका आदर, तुम्ही जर दुसऱ्याचा आदर कराल तर तुम्हाला आदर परतून पुन्हा मिळणारच आहे. आणि पण तुम्ही हे जे बाहेर हल्ला केला, तुम्ही मुलांना समजावून सांगायला हवं होतं की ठीक आहे बाबा, का तुम्ही पेशंटला दुसरीकडे ट्रान्सफर करता, हे जाणून घेण्याचा तरी प्रयत्न त्यांनी करायला हवा होता. मग तो न करता तुम्ही डायरेक्ट येऊन डॉक्टरांवर हल्ला चढवताय, त्यांना अत्यंत म्हणजे वाईट अशा प्रकारे त्यांना शिवीगाळ करताय, हे अतिशय निंदनीय आहे. आणि मी याचं मुळीच समर्थन करणार नाही. माझी प्रशासनाकडे इतकीच मागणी आहे की जी न्याय प्रक्रिया सुरू आहे ती पारदर्शक असावी, माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळावा. इव्हन फक्त माझी मुलगीच नाही, जे कोणी आहेत या समाजामध्ये जे डॉक्टर्स कार्यरत आहेत आज, प्रायव्हेट असू देत किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असू देत, तिकडे जे कार्यरत आहेत त्यांनी सगळ्यांनी एक चांगला मेसेज द्यावा, ज्यावेळेस इथे काहीतरी म्हणजे एक न्यायप्रविष्ट प्रक्रिया होईल. सीसीटीव्ही समोर आली त्यावेळेला तुम्ही बघितलं, एक आई म्हणून ज्या वेळेला बघितलं तेव्हा काय यातना झाली? हृदयद्रावकच घटना आहे ती हृदयद्रावक आहे. माझ्या मनाला अतिशय यातना झाल्या त्यावेळेस की माझी मुलगी सेवेत असताना आम्ही म्हणतोय सुरक्षित आहे, लोकांची सेवा करते, पण ह्या घटना ज्यावेळेस आमच्यापर्यंत येतात तर एक आई म्हणून मला काय वाटावं. मी त्यावेळेस फार इमोशनल झाले होते आणि आज 2 रात्री झाले की मी झोपू शकलेली नाही आहे. आमचं वेळेवर जेवण नाही आहे. आम्ही असेच फक्त ह्या न्याय मागण्यासाठी आम्ही इकडून तिकडे असं फिरत आहोत. आता पोलिसांनी 12 तास उलटवले गुन्हा दाखल करायला, त्यानंतर गुन्हा दाखल झाला, FIR झाली, अजूनही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते बोलतात, मात्र पोलीस जे यंत्रणा त्याला अजून पकडत नाही. तर याकडे कसं बघतात आणि काय सरकारकडे मागणी? त्यांना राजकीय अभय असू शकतं त्यांच्या, कारण ते सत्ताधारी पक्षाचेच आहेत. त्याच्यामुळे याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. तरी पण मुख्यमंत्री साहेब डॉक्टर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझी मागणी आहे की या प्रक्रियेकडे त्यांनी जरा स्वतः पर्सनली लक्ष द्यावं, योग्य तो न्याय मिळेल याच्याकडे लक्ष द्यावं. आता पुन्हा तुमच्या मुलीला या रुग्णालयात पाठवणार का? तिच्याबरोबर तुम्ही एक आई म्हणून बोलले असतील, तिची काय भावना आहे? अजून आमचं तसं काही बोलणं झालेलं नाही, कारण तिच्यावर जो आघात झालेला आहे त्याच्यातून ती अजून सावरलेली नाही आहे. ती पुन्हा येईल इकडे, कारण अजूनही त्याला अटक केली नाहीये. तुम्ही त्यांना तर आम्ही दहशतीखालीच आहोत. इव्हन म्हणजे फॅमिली असू दे किंवा माझी मुलगी असू देत किंवा डॉक्टर वैभव असू दे आणि बाकीचा स्टाफ, तर ते सगळे दहशतीखाली आहेत. आम्ही कसं रुजू व्हावं अजूनपर्यंत ती काही राहिलेली नाही आहे, म्हणजे अजून ही प्रोसेसच चालू आहे. पोलीस यंत्रणा किंवा पोलीस सुरक्षा वगैरे काय सांगितलंय तुम्ही? कशा प्रकारे? आमच्याकडून तर डिमांड केलेलीच आहे, बघूया आता. अजून तसं काही प्रोव्हाइड तर केलेली नाही आहे. एकंदरीत जो गुन्हा दाखल झालाय त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील आरोपीला पकडलं नाहीये आणि आरोपीला अटक केली नाही. यामुळे कुठंतरी आम्ही दहशतीमध्ये आहोत, आम्हाला पोलीस सुरक्षा द्यावा अशी मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी देखील आईवडिलांची या ठिकाणी शासनाकडे मागणी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.